नगर तालुक्यातील वाळुंज गावात 11 नोव्हेंबर 2023 रोजी पहाटे जनार्दन संभाजी हिंगे यांच्या घराचा दरवाजा तोडून आत प्रवेश करत घरातील लहान मुलांना धरून चाकूचा धाक दाखवत 7 लाख रुपयांचे सोन्याचे दागिने दरोडा टाकून पळवणाऱ्या टोळीतील एक आरोपी स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने पकडला। प्रशांत घुमीर चव्हाण वय 23 राहणार चिचोंडी पाटील तालुका नगर असे त्याचे नाव आहे आणि त्याने आणखी 2 गुन्ह्यांचीही कबुली दिली। सदरची घटना घडल्यानंतर स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक दिनेश आहेर यांनी स्थानिक गुन्हे शाखेतील अंमलदार भाऊसाहेब काळे, रवींद्र कर्डिले, विश्वास बेरड, पंकज व्यवहारे, देवेंद्र शेलार, संतोष खैरे, संदीप दरंदले, फुरकान शेख, मच्छिंद्र बर्डे, आकाश काळे, रोहित येमूल, अमोल कोतकर, भाऊसाहेब काळे, संभाजी कोतकर, उमाकांत गावडे, अर्जुन बडे अशांची 2 पथके नेमून समांतर तपास सुरू केला। पथक नगर तालुका परिसरात रेकॉर्डवरील गुन्हेगारांची माहिती घेत असताना पथकास वाळुंज शिवार तालुका नगर येथील चोरी ही आरोपी प्रशांत चव्हाण राहणार चिचोंडी पाटील तालुका नगर याने त्याच्या इतर साथीदारांसह केली असल्याचे तसेच तो चिचोंडी पाटील गावातील स्टँडवर असल्याची माहिती मिळाली। त्यामुळे पथकाने चिचोंडी पाटील गावातील एसटी स्टँड येथे जाऊन त्याला शिताफीने ताब्यात घेतले। त्याच्याकडे सदर गुन्ह्याच्या अनुषंगाने विचारपूस केली असता त्याने त्याचे साथीदार लिमलेश देशपांडे चव्हाण फरार, ऋषिकेश दिगू भोसले फरार आणि आयलाशा जंगल्या भोसले फरार राहणार आष्टी जिल्हा बीड आणि गणेश दिवाणजी काळे फरार तिन्ही राहणार वाकोडी तालुका नगर आणि लिमलेश चव्हाण याचे 3 अनोखी साथीदारांनी मिळून केल्याचे सांगितले। आरोपीकडे गुन्ह्यात चोरीस गेलेल्या सोन्याचे दागिने आणि रोख रकमेबाबत विचारपूस केली असता आरोपीने त्याच्या वाट्याला आलेले सोन्याचे दागिने हे त्याच्या घराच्या पाठीमागे असलेल्या शेतात पुरून ठेवल्याचे सांगितले। पथकाने तात्काळ आरोपीचे चिचोंडी पाटील येथील घराच्या पाठीमागे शेतात पुरून ठेवलेले 35,000 रुपये किमतीचे 5 ग्रॅम वजनाची सोन्याची मोहनमाळ, 35,000 रुपये किमतीची 5 ग्रॅम वजनाची सोन्याची अंगठी, 35,000 रुपये किमतीची 5 ग्रॅम वजनाची सोन्याची पोत, 21,000 रुपये किमतीची 3 ग्रॅम वजनाचे कानातले आणि 14,000 रुपये किमतीचे 2 ग्रॅम वजनाचे सोन्याची अंगठी असा एकूण 1,40,000 रुपये किमतीचा मुद्देमाल आढळून आला। तो ताब्यात घेऊन आरोपीस मुद्देमालासह नगर तालुका पोलीस स्टेशन येथे हजर करण्यात आले। पुढील तपास नगर तालुका पोलीस स्टेशन करत आहे। बातम्यांसाठी ई नवा मराठा यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर प्रेस करा।